सो हाय हॅलो आणि नमस्कार, वेलकम टू वेडिंग सिरीज पार्ट थ्रीचे 2 पार्ट होणार आहे, म्हणजे मॉर्निंगचा आणि संध्याकाळचा. तर उद्या संध्याकाळचा व्हिडिओ पोस्ट होणार आहे. आज फक्त मॉर्निंगची हळद, नानोरा आणि पूजेचा व्हिडिओ पोस्ट होत आहे. सो माझी वेडिंग सिरीज जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हे सगळं पुण्यामध्ये होत नाही, हे सगळं विदर्भामध्येच होते. मंडपसुत्वाचा जो कार्यक्रम असतो हे सगळं शुभम फर्स्ट टाईम बघत होता, त्याला कळत नव्हतं म्हणून सगळे समजून सांगत होते. नागपूरमध्ये काय असते ना, मंडप जेव्हा पडतो ना तेव्हा मंडपाची अशा प्रकारे 5 वेळा दोरे बांधून त्याची पूजा केली जाते. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज आमच्या घरी बांगड्या भरायचा पण प्रोग्राम होता आणि ऑलरेडी नवरदेवाची उष्टी हळद आलेली होती. ते घेण्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो होतो, कारण त्यानंतरच आमच्याकडे नवरीला हळद लागते. सो अशा प्रकारे बांगड्या भरण्याचा प्रोग्राम वगैरे झाला आणि नवरदेवाची उष्टी हळदसुद्धा घेऊन झाली. आणि आता आम्हाला ना देवाला न्यायला हळद थोडी बारीक करायची होती, म्हणून अशा प्रकारे हळद वगैरे बारीक करून घेतली. आणि आता आम्ही 5 बायकांना अशा प्रकारे मिळून छान मंदिरात गेलो, कारण जोपर्यंत आमच्याकडे मातामाईला हळद चढत नाही ना तोपर्यंत नवरीला हळद लागत नाही. मंदिरात जाऊन, कारण मी या मंदिरात लहानपणी असतानाच जायची आणि आज खूप दिवसानंतर या मंदिरात जाऊन खूप छान वाटलेलं होतं. 5 बायकांनी मिळून छान अशा प्रकारे पूजा केली आणि जी हळद नवरीसाठी आम्ही बनवलेली होती ती घेऊन इथे आलेलो होतो. देवीला छान अशा प्रकारे हळद चढवली. 5 बायकांनी मिळून थोड्या वेळ त्या देवीला हळद लावून राहू दिली आणि नंतर ती हळद काढून आम्ही परत घरी आलो आणि नंतर नवरीला हळद लावण्याचा प्रोग्राम आम्ही स्टार्ट केलेला होता. जेवणामध्ये आज मस्त अशा प्रकारे मसाले भात कढी होती, कारण सगळ्यांचीच फेवरेट होती. नवरीने छान मस्त अशा प्रकारे हळदी एन्जॉय केलेली होती. मी नवरीपेक्षा मोठी असल्यामुळे आणि नवरीची करवली असल्यामुळे मलासुद्धा हा मान मिळालेला होता. नवरीला छान अशा प्रकारे हळद वगैरे लावून घेतली आणि माझा आणि शुभमचा काहीतरी वेगळंच चालू होतं. शुभमने मला पूर्णपणे अशा प्रकारे भूत बनवलेलं होतं. काय माहिती त्याला काय वाटत होतं, मला जसं की फेसवॉश लावतो की फेस पॅक लावतो. मग सगळ्यांनी आईबाबांनी मिळून छान अशा प्रकारे हळद वगैरे लावली. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. डान्स शेवट बघायला विसरू नका, आमचा डान्स शेवट तुम्हाला नक्कीच कळेल. चला आता आपण नानोऱ्याला सुरुवात करूया. सो मी नवरीची करवली असल्यामुळे मला हा सुद्धा मान भेटलेला होता. माझी आणि शुभमची छान अशा प्रकारे आंघोळ वगैरे करून दिली. आता उद्या हळदीचा सेकंड पार्ट पोस्ट होणार आहे, सो बघायला विसरू नका. चला आता माझा डान्स तुम्ही एन्जॉय करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. डान्स बघायला सुद्धा विसरू नका.